नमस्कार मंडळी. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी आत्ता आहे क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या घरापाशी. तुम्ही पाठीमागे बघू शकाल. काय येत आहे फोटो आहे कुठं? हाय की घरात कोणाचा? महात्मा फुलेचा कुठं आहे? आतमध्ये. आती काय येत आहे घरात. हे दुष्काळ भागामध्ये जास्त परिस्थिती लोकांना पटकन त्या गाडीतला VIP होता तो खाली उतरला आणि त्याने पहिल्यांदा कपाळाला माती लावली. आम्ही जरा दबकून सुटाबुटातला माणूस पहिल्यांदाच आणि असं वकिली पेशातला आणि खंत वाटली की त्या माणसानं कपाळाला माती लावली की जिथं आज सुद्धा आम्ही सुद्धा तेवढं पावित्र्य त्या ह्याचं ठेवतो की नाही असं मला वाटलं. त्यांनी खाली उतरल्यानंतर मी जवळ गेलो आणि त्याचा परिचय विचारला की आपण कोण कुठून आला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नमस्कार. आपल्या मोनोलॉगर कबीर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत. फर्स्ट ऑफ ऑल, थँक यू सो मच फॉर युअर लव अँड सपोर्ट. बिकॉज ऑफ युअर लव अँड सपोर्ट, आय जेन्युइनली पुट अन एक्स्ट्रा एफर्ट टू मेक दीज काइंड ऑफ ट्रॅव्हल डॉक्युमेंटरीज. आजच्या ट्रॅव्हल डॉक्युमेंटरीमध्ये आपण आज इतिहासाचे एक असे पान उघडणार आहोत, जे पान इथली व्यवस्था आपल्यापासून आजपर्यंत लपवत आली आहे. आपल्या मन, बुद्धी, मनगटाच्या ताकदीवर भारतीय समाज व्यवस्थेला हादरवणाऱ्या तात्यासाहेब अर्थात महात्मा ज्योतिराव फुले यांचे जन्मघर आज आपण आजच्या ट्रॅव्हल डॉक्युमेंटरीमध्ये पाहणार आहोत. चला तर मग प्रवास सुरू करूयात. तसं बघायला गेलं तर ही वाट अगदीच सोपी आहे. सातारा शहरातून निघाले की तासाभराच्या आतच आपण पुसेगाव या ठिकाणी पोहोचतो आणि एकदा का पुसेगावात पोहोचले की तिथून 15-20 मिनिटांच्या प्रवासानंतर मुख्य रस्त्यावर ही कटगुण गावची कमान दिसू लागते. आत प्रवेश करताच एक शांत सुंदर कौलारू घरांचे गाव आपले स्वागत करते. शेतातल्या कामांमुळे दुपारच्या वेळी निर्मनुष्य रस्तेच आमच्या टीमला पुढे पुढे घेऊन गेलेले. एका मोकळ्या मैदानावर उभ्या असलेल्या शासकीय इमारती हाताची घडी तोंडावर बोट ठेवून रखरखत्या उन्हात फक्त उभ्या असलेल्या दिसल्या. या सगळ्या निराशाजनक दृश्यात एक सुखावणारे दृश्य डोळ्यांना दिसलेले. महात्मा ज्योतिराव फुले यांचे भव्य दिव्य असे स्मारक. आभाळा एवढे कर्तृत्व असणाऱ्या आपल्या महामानवाचे एवढे भव्य स्मारक बघून मनोमन खूप जास्त आनंद झालेला. त्यांच्या क्रांतिकारी विचारांना त्रिवार अभिवादन करून स्मारकाच्या अगदी मागच्याच बाजूला असणारे त्यांचे घर बघायला आम्ही सर्वजण निघालो होतो. समोरचे दृश्य बघून मनातले आनंद तरंग शांत झालेले. रखरखत्या उन्हाच्या झळा जणू अधिक तीव्र झालेल्या. वाटलं नव्हतं महात्मा फुलेंचं घर असं असेल. हे वाक्य मनाला वेदना देऊ लागलेलं. वाडेवजा असणाऱ्या या घराच्या चौकटीत तुळव्या, लाकडं, दगड, माती, विटा, कौलांचा अक्षरशः खच साचलेला. जातीयतेच्या माजलेल्या गवताने सारा परिसर व्यापलेला. क्षणभर वाटलं की इथली लाकडं अजूनही सुस्थितीत आहेत. खरी कीड तर इथल्या व्यवस्थेला लागलेली आहे. ज्या भिंतींच्या आत लहानगे ज्योतिराव बागडले असतील त्याच भिंती आज भग्न अवस्थेत आहेत. जवळजवळ 200 वर्षांपूर्वी म्हणजेच दिनांक 11 एप्रिल 1827 रोजी गोविंदराव व चिमणाबाई यांच्या पोटी कटगुण गावात याच घरात ज्योतिराव नावाचे एक फुल उमललेले. याच फुलाच्या दरवळाने भारतीय स्त्री शिक्षणाची दारे खुली केली होती. मनुवादी विचारसरणीवर प्रहार केला होता आणि भारतात एक क्रांती घडवली होती. अशा या पवित्र जागेला वंदन करून व इथल्या जागेची क्रांतिकारी ऊर्जा घेऊन आम्ही गावकऱ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी मार्गस्थ झालो होतो. सुरुवातीला ज्या वयस्कर व्यक्ती भेटल्या त्यांच्याकडून म्हणावी अशी माहिती भेटली नाही. मात्र गावचे रहिवासी असणारे संजय गोरे सर यांच्याकडून जे जे ऐकायला मिळाले ते सर्वच आमच्यासाठी कायम स्मरणात राहील असेच होते. हे आमचं कडगुण गाव आहे. कडगुण म्हणलं की अखंड देशामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचं मूळ गाव म्हणून आमचं ओळखलं जातं. कडगुण ही त्यांची जन्मभूमीच आहे. या ठिकाणी त्यांच्या कुटुंबावर आमचा दुर्गम भाग येतो, डोंगराळ भाग येतो.
खऱ्या अर्थाने इथं पाण्याचं खूप मोठं दुर्भिक्ष आहे. अजून सुद्धा अनेक योजना झाल्या तरी दुर्भिक्ष काही मिटलेलं नाही. आजच्या लोकांच्यावर ही परिस्थिती आहे, त्या काळात तर काय परिस्थिती असेल. खरं तर ज्योतिराव फुलेंचे पूर्वज हे कर्तृत्ववान होते आणि जसं आजच्या काळात खेड्यापाड्यातच दऱ्याखोऱ्यातच हुशार होतकरू मुलं असतात त्या पद्धतीने त्यांच्या कुटुंबाला असं वाटलं की आपण या ठिकाणाहून थोडं मायग्रेशन करावं. त्यांचा तसा प्रवास म्हणाल तर इथून फलटणमधून बारामतीमधून खानवडी, सासवड शेजारी खानवडी आणि तिथून पुणे. त्यांची जन्मभूमी जरी कडगुण असली तरी कर्मभूमी ही पुणे आहे. अलीकडच्या काळामध्ये या विज्ञान युगामध्ये या मीडियाच्या युगामध्ये अनेक जण लोक वेगवेगळे विचार मांडत असतात, परंतु आमच्या या कडगुण गावामध्ये जवळजवळ 50% ते साधारण गोरे आडनावाचे अगदी 250 ते 300 उमर आहे. त्यांचे काही उर्वरित लोक या ठिकाणी राहतात. त्यामधील बापराव गोरे यांनी या मातम्यासाठी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा परिश्रम घेतले. मला साधारण 1984 साली त्यांचा सहवास लाभला आणि त्या सहवासामधून नायगावला जायचा योग आला. साधारण 70 साली त्यांनी ट्रस्ट स्थापन केली. मनापासून त्यांच्या वाड्याच्या ठिकाणी स्मारक व्हावी मनापासून इच्छा होती, परंतु आजपर्यंत ती काय इच्छा पूर्ण झालेली नाही. आज जरी कोणी पाहिलं तर तो पडझड अवस्थेत त्यांचं घर आहे. तशी जर तुलनात्मक बघायचं म्हटलं तर मी 84 साली ज्या वेळेला नायगावला गेलो तिथल्या एका सरपंचांच्या घरातून आम्ही पंचारती पेटून तिथून मशाल ज्योत कडगुणपर्यंत आणली. एक क्रांती होती. दोन्ही गावं जोडण्याची एक संकल्पना आमच्या बापराव गोरे यांनी मांडली. त्यांच्यानंतर किसन खेमाजी गोरे असतील, नारायण गोरे असतील, मुगटराव कोंडी गायकवाड असतील, माधवराव चेअरमन असतील, अशी काही बरीचशीच मंडळी होती. त्यांनी ते निरंतरपणे आत्तापर्यंत कार्य चालू ठेवलेलं आहे. आमच्या गावामध्ये 3 जानेवारी असेल, 11 एप्रिल असेल, 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल. सर्वात मोठा उत्सव हा आम्ही 28 नोव्हेंबर म्हणजे स्मृती दिना दिवशी करतो. याचं कारण की आमच्याकडं उन्हाळा अतिशय कडक असतो, परीक्षा कालावधी, सुगीचे दिवस असतात. मी सरपंच असताना तुम्ही प्रयत्न केला की आपण जयंतीचा कार्यक्रम मोठा करूया. शासनानं मान्य केलं. जिल्हा परिषदनं आम्हाला तो पुण्यतिथी त्यावेळी जिल्हा परिषदनं जयंती कार्यक्रम दिला, परंतु त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जाणवल्या की या वेळेला मुलं उपस्थित आहे. कारण हे करायचं कोणासाठी? आज जे व्यापात उद्योगात नोकरीत गुंतले त्यांना वेळच नाही. आता तर बोलूच नका. पण ह्या मुलांच्यावर खऱ्या अर्थानं संस्कार करावे या उद्देशानं आम्ही तो सप्ताह साजरा करतो. आमची ते एक आश्रमशाळा आहे, एक माध्यमिक विद्यालय आहे, प्राथमिक शाळा आहे. एकूण सगळ्या मुलांचा पट जर पाहिला तर 700-800 मुलं आमच्या गावात शिकतात. हे एक आमचं भाग्य आहे. खरं तर हेच महात्मा फुलेंचं कार्य आमच्या गावानं चालू ठेवलेलं आहे. आणि या सगळ्या विचारामधून आज आमच्या स्मारकाला मी माझ्या 40 वर्ष, साधारण 42 वर्ष या कार्यामध्ये मी आहे. पण जसं अपेक्षित स्मारक आहे की त्यांच्या स्मृती तेवढ ठेवण्यासाठी त्यांच्या ठिकाणी हे जे स्फूर्तिस्थान आहे. खरं तर आमचा सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा, संतांचा, महात्म्यांचा आहे. कारण सावित्रीबाई बी सातारा जिल्ह्यातले आणि महात्मा फुले सुद्धा सातारा जिल्ह्यातलेच आहे. यासारखे अगदी आमच्या शेजारी भोसरे असेल, अजिंक्यतारा असेल, असे अनेक ठिकाण आहेत. परंतु जे अगदी पब्लिकमध्ये आहेत, सिटी टच आहेत, त्या ठिकाणचा जो विकास फास्ट होताना दिसतो. पण अशा ग्रामीण खऱ्या अर्थाने त्या भूमीला महत्त्व आहे. आज कोणाचं काही सांगत असेल, परंतु खऱ्या अर्थानं कडगुण भूमी ही, कारण मी 30-40 योगानं आज माझी 30 वर्ष सेवा झाली आश्रमशाळेमध्ये. 30 वर्ष मी हे लोकांच्या बरोबर कन्व्हिन्स करत राहिलो की नेमकं काय केलं पाहिजे, कसं असलं पाहिजे. जवळजवळ राजकीय इच्छा आमच्या जिल्ह्याचीच नाही असं म्हणायला लागेल, परंतु ह्या गेल्या 5 वर्षापासून आमच्या मानचे जे आमदार आहेत ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वंशज कुटुंबातीलच आहे. आणि त्यांनी ती गोष्ट मनावर घेतली. विधिमंडळात त्यांनी मागणी केली. देवेंद्र फडणवीस आणि नुकत्याच आता हिवाळ्या अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे. खऱ्या अर्थानं बार्टी ही आपली केंद्र शासनाची योजना आहे, महायुतीच्या अंडर ती चालते. अधिकाऱ्यांनी परवा भेटी दिल्या. अपेक्षित जागा शोधायचं आमचं काम चालू आहे.
परंतु खऱ्या अर्थानं त्यांच्या स्मृतीस योग्य तोला मोलाचं असं स्मारक उभं राहू. अथक प्रयत्नाजवळ 15 वर्ष नुसता चबुतराच होता. 2009ला मी सरपंच झाल्यानंतर अजितदादा ते आपल्यात हयात नाहीत, परंतु अशा माणसांची खरं काळाची गरज आहे. कारण आम्ही प्रयत्न केल्यानंतर जिल्हा परिषद माध्यमातून जो पुतळा क्ले मॉडेल तयार केलं गेलं ते 5 फुटी होतं. अजितदादांचा त्यावेळेला साताऱ्यात दौरा आला आणि कुणीतरी त्यांच्या कानावर घातले की आपण कडगुंडला पुतळा उभारतो. त्यांनी ती गांभीर्य लक्षात घेतलं आणि त्यांनी विचारपूस केली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की 5 फुटी पुतळा आहे, चबुतरा 7 फुटी आहे. त्या बिचाऱ्याने ते जागेवर क्ले मॉडेल कॅन्सल करून आज 11.5 फुटी पुतळा आणि खालचा चबुतरा 10 फुटी, 21.5 फुटाचा पुतळा इथं उभा आहे. आमचं खऱ्या अर्थानं इतक्या दिवसाचं फळ आम्हाला मिळालं असं मी मानतो. परंतु आज या पुढच्या पिढीला, या धावत्या युगाला, अगदी ह्या मीडिया क्षेत्रातल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे आपल्या आता लिखाण करायची वेळ नाही. कारण तुम्ही प्रयत्न केला की आमचे जे त्यावेळचे जे बापराव गोरे ते सांगत होते की त्यांच्या आयुष्यातले 7 प्रसंग असे होते की गावामध्ये स्वतःहून हजर झाले. आमच्याकडे एक सावकार म्हणजे जावळे बौद्ध समाजातील त्यांचे एक मित्र होते आणि त्या दोघांची चर्चा असायची गावाविषयी, गावात काय चाललं. कारण प्रत्येकाला आपल्या गावाविषयी आवड असते. आई पांढरी म्हणून आपण त्याला मान सन्मान देतो आणि मग त्यांच्यात चर्चा व्हायची. गावाकडच्या थापागापा, आमच्या स्मारका शेजारी एक तक्या म्हणून बौद्ध विहार आहे, त्या ठिकाणी त्या गप्पा व्हायच्या. गावातली काही प्रतिष्ठित ज्येष्ठ माणसं यायची, चर्चा व्हायची, ती महात्मा ज्योतिराव फुलेंच्यापर्यंत पोहोचायची. त्यांनाही म्हणून वाटायचं गावाविषयी काहीतरी वेगळं आगळं काहीतरी व्हावं. ते लोक सांगतात की त्या माध्यमातून आमच्याकडे एक धावडदरी एरियामध्ये आणि एक बाबराय म्हणजे कानिपनाथाच्या एरियामध्ये, आता त्याला आम्ही इंग्रजकालीन म्हणतो, तर सर्वसाधारण त्यांच्याच कालावधीमध्ये 2 तलाव, पाझर तलाव आहेत. हे सुद्धा आत्ता आमच्या लक्षात येते की ती तलाव अजून जर नसते तर गावाची वाईट अवस्था असते. आज कसं तरी आम्ही पिण्यापुरतं पाणी आम्हाला मिळतं. परंतु शासनाला मनापासून एक विनंती राहील की त्यांच्या हे स्मृती कुणीतरी मनावर घेऊन तेवढ ठेवल्या पाहिजेत. आमच्या साताऱ्याची असेल, आमच्या महाराष्ट्राची असेल, देशामध्ये सर्वत्र बऱ्याच लोकांच्या मनामध्ये येतं की खानवडी मुळगाव का बारामती गाव का पुणे गाव त्यामध्ये कुणीतरी अडकवून ठेवतो. खऱ्या अर्थाने त्याला मी डायरेक्ट मनोवाद म्हणेन, जुलवत ठेवायचं. मी प्रत्येक स्फूर्तीस्थानाला भेट देतो. खानवडीला वर्षातनं जातो, पुण्याला जातो, कडगुणमध्ये जातो, पण कुठंच काय नाही. ही खरी घनता आहे. अलीकडच्या काळामध्ये फुलेवाडा थोडा झाला बऱ्यापैकी, पण एवढा डोंगरा एवढा माणूस की ज्यांनी शिवरायांना गुरु मानले, आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानले, शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना गुरु मानले. ही श्रृंखला आहे. तिथे जात पात धर्म नव्हतं. पण आज आपण कसं म्हणतोय, महात्मा फुले म्हणले की माळ्यांचा, शिवाजी महाराज म्हणले की मराठ्यांचा, आंबेडकर म्हणले की बौद्धांचा. ही मक्तेदारी आहे का? इथे येणारे फक्त आमच्या समाजातील नाही, इतरही लोक येतात, विचारवंत बुद्धिवान माणसं येतात, नतमस्तक होतात, इथली आई पांढरीची माती कपाळाला लावतात. एक प्रसंग सांगतो. एक कार्यक्रम झाला आमचा 28 नोव्हेंबरचा. कार्यक्रम संपल्यानंतर आमची सगळी तरुण मंडळी तिथं बसलेली होती. कार्यक्रम संपल्यानंतर झेड सुरक्षा असणारे म्हणजे मागं पुढं 2-2 पोलीस गाड्या आणि एकदम व्हीआयपी गाडी स्मारकात शिरल्या तिथं आम्ही जरा ही झालो. कार्यक्रम संपला आणि पोलीस कशाला आले, म्हणजे ग्रामीण भागामध्ये पोलिसांची एवढी दरवळ नसते. पटकन त्या गाडीतला व्हीआयपी होता तो खाली उतरला आणि त्यांनी पहिल्यांदा कपाळाला माती लावली. आम्ही जरा दपकून, छोटा बोटातला माणूस पहिल्यांदाच आणि असं वकिली पेशातला, आणि खंत वाटली की त्या माणसानं कपाळाला माती लावली की जिथं आज सुद्धा आम्ही सुद्धा तेवढं पावित्र्य त्या ह्याचं ठेवतो का नाही असं मला वाटलं. त्यांनी खाली उतरल्यानंतर मी जवळ गेलो, त्यांचा परिचय विचारला की आपण कोण, कुठून आला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्यांना मराठी सुद्धा बोलता येत नव्हतं. हे प्रॉपर बिहारचे होते आणि सुप्रीम कोर्टात जज होते, आणि त्या जजांना सोलापूर दौऱ्यावर काहीतरी निमित्त आले आणि त्यांच्या लक्षात आले की आज महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृती दिन आहे. आणि मी त्या परिसरात आलोय आणि मला त्यांनी गुगलवर सर्च केलं, किती किलोमीटर ड्रायव्हरला विचारलं आणि मी इथं आलो. तो प्रसंग आज माझ्या अंगावर काठी की आज एवढा मोठा माणूस इथे नतमस्तक होते, पण त्या ठिकाणी काहीच नाही. अगदी 40-50 वर्षाच्या 2 इमारती आहेत. अलीकडच्या काळामध्ये एक हॉल झाला आहे आणि एक मोठा पुतळा आहे. आमच्या त्या विद्यमान आमदार महेश शिंदे असतील, जयकुमार गोरे, देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थाने या स्मारकात लक्ष घातलेलं आहे.
त्यांचं मनापासून अभिनंदन मानेन. कुणी करू कसंही करू पण ते स्मारक उभं राहावं, त्यांच्या स्फूर्ती आम्हाला जागृत ठेवता याव्यात ही मनापासून अपेक्षा आहे. आणि त्यांना एक माझी विनंती राहील की अलीकडच्या जवळच्या काळामध्ये ते पूर्ण व्हावं. कारण चबुतर आमचा 15 वर्षांहून जर 20 वर्षांनी आमचा पुतळा उभा राहतो तर ह्याला काय अर्थ नाही. कारण जर 20 वर्षाचं स्थित ठेवलं तर अजून मला वाटतं आमचं पूर्णचं स्मारक 100 वर्ष व्हायचं. हे काय बरोबर नाही. त्यांनी जर जाहीर केलेलेच आता हिवाळ्या अधिवेशनात जे कुमार यांनी ताकद लावलेली आहे ती त्यांच्या कुटुंबातले आहेत. ते कुटुंबातले आहेत म्हणून काम करत नाहीत, पण आज त्यांच्याकडे जबाबदारी आहे. आमचे विद्यमान आमदारही कर्तबगार आहे. तर या सगळ्या मंडळींनी किंवा जिल्ह्यानं सगळ्या पक्षाचे असतील सर्व पक्षीय कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो. तिथं कुणालाही अजिबात नाही. अगदी लहान मुलांच्या पासून तरुणांच्या पासून सगळे कार्यक्रम असतात. अगदी मागच्या वर्षी सत्यशोधक समाजाला 150 वर्ष झाली. आमची टीम बी खरं ॲक्युरेट आहे. आम्ही 150 लोक वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक बोलवून जे कर्तबगार आहेत मग वेगवेगळी क्षेत्र आहेत. आता पूर्वी फक्त शेतकरी होता, पण आज डॉक्टर असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, ही सगळी माणसं एकत्र आम्ही 7 दिवस दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना शाल श्रीफळ आणि आमच्या कृतीनुसार या आठवणी प्रत्यर्थ ट्रॉफी शाल श्रीफळ असा यथोचित सत्कार आम्ही त्या कार्यक्रमामध्ये केला. हे आमचं कार्य निरंतरपणे चालू राहावं ही मनापासून अपेक्षा आहे. माणसाचा जन्म येतो जातो, परंतु आज आधारस्तंभासारखे ह्या थोरा मोठ्यांचे विचार आहेत. हे विचार सांभाळेल तरच आपला देश पुढे जाईल. तर अशा आज दररोज आपण टीव्हीला वातावरणात बातम्या पाहताना खंत वाटते. जर हे विचार जर आपण जोपासले तर कुठेतरी देश असेल, आपलं कुटुंब असेल, आपण पुढे जाऊ. आज साधी गोष्ट आहे की कॉलेजच्या विद्यार्थ्याला जर एखाद्या सावित्रीमाईसारखीचा फोटो, जिजाऊ मातांसारखा फोटो जर दावला तर त्यांना परिचय सुद्धा होत नाही. याला पटकन कोण म्हणतोय अहिल्याबाई, कोण म्हणतोय सावित्रीला जिजाऊ म्हणतोय, जिजाऊला आणखी ताराराणी म्हणतोय. म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे. तर भलं हे मीडियाचं आता आपल्याकडे एक साधन मोठं आहे, यातूनच पण ह्या गोष्टींचा परिचय व्हावा या अपेक्षेनं आमचे मित्र दुबेसाहेब या ठिकाणी आले, वेळात वेळ काढून आले. खऱ्या अर्थानं त्यांचं मनस्वी आभार. कारण आम्ही खेड्यात राहतो, आपल्या एखाद्या बिनकुळीसारखं डबकं आहे. मी पहिल्यांदा मंत्रालय ह्या कामानिमित्त गेल्या मी मंत्रालयाच्या पाया पडतो. आपली काय कुवत आहे हो, आपण सर्वसाधारण माणसं आहे. परंतु ह्या माध्यमातून दिल्ली अगदी गावापासून ते अगदी परदेशात सुद्धा ह्या गोष्टी व्हायरल व्हाव्यात, लोकांच्या मनामध्ये जागृती यावी. आपल्यातल्या आपल्या आता वाद तुझं माझं ह्या काही गोष्टी नको. कुठल्या जाती धर्मासाठी त्यांनी काम केलं नाही, सर्व मानव जातीसाठी केलं. खऱ्या अर्थानं त्यांचं जो अजेंडा होता तो दीन दलित गोरगरीब शेतकरी यासाठी त्यांनी काम केलं. आज खडक वाचल्यासारखं धरण असेल, पुण्याचा बोगदा असेल, परंतु आज एक पायरी जरी देवा कुठं किल्ल्याला किंवा कुठे एखाद्या देवळा पडला तर त्याच्यावर नाव टाकते. पण आज जर पुण्याला येता जाताना पुण्यातसुद्धा खंत वाटते. तिथं कुठं ते स्मृती त्यांच्या तेवत राहणं गरजेचं आहे. काळ बदलतोय. आज इंग्रज आमच्याकडे इथं नेर धरण आहे, ते नेर धरण इंग्रजकालीन आहे. ती सुद्धा कोणाला खंत वाटत नाही. त्यांनी बांधलं वगैरे मोठा, त्याच्या जीवा आमचा तालुका नांदतोय. ह्या गोष्टी हळूहळू कोणतरी मुजवते, कोणतरी पुसते, कोणतरी खाडाखोड करते. जर त्यांच्या आयुष्यात जर त्यांनी इतकं मोठं कार्य केलं तर तुम्ही आम्ही आज सुद्धा जगू शकत नाही. आपल्या सगळ्याला अभिमान आहे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. बराच काळ शिवाजी महाराजांचा इतिहास आणि महात्मा फुलेंचं नातं शोधलं तर त्यांची 150 वर्ष कोणीही जयंती केलेली नव्हती. त्यांनी रायगडावर जाऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची अगदी झाडाझुडपात अशी अगदी भग्न अवस्थेत असणारी समाधी शोधून त्यांनी पहिली शिवजयंती. आज लोक शोध लावायला लागले, हे झालं नाही, ते झालं नाही. काय झालं? इतिहास काय खोटा आहे का? का तुम्ही खाडाखोड करताय आणि त्याला का नापसंती दाखवताय? ज्यांनी केलं ती केलंच. एकमेकाचे गुरु, एकमेकाचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवलं तर आपलंही जीवन घडणार आहे. पण जर प्रत्येकानं माझाच गुरु श्रेष्ठ आहे आणि दुसऱ्याचा श्रेष्ठ नाही ह्या टीकाटिप्पणीत आपण आपलं आयुष्य व्यस्त करायला नको. अशी ठिकाणं जी स्फूर्तिस्थान आहे तिथं जरी कोणाची इच्छा नसली तरी जे विचारवंत आहेत, फुलेप्रेमी आहेत. अगदी मला विशेष करून फुले स्मारकाबद्दल जे बौद्ध समाज आहे, आज आपण आपल्या देशामध्ये सगळ्यात जर कुठला समाज पटकन एकत्रित होतो, एका शिट्टीवर आमचा सातारा
सगळा निळा भर होतो. तर असं संघटन वाढावं, मजबूत देश राहावा, लोक एकत्रित राहावीत आणि त्यांचं कार्य निरंतर चालावं ही माझी मनापासून इच्छा. धन्यवाद. भारताचे थॉमस पेन म्हणून ज्यांचा गौरवानं उल्लेख केला जातो त्या महात्मा ज्योतिराव फुले यांचा आपण द्विशतकोत्तरी जयंती महोत्सव यंदा साजरा करत आहोत. जयंतीच्या दिवशी कदाचित कटगुण गावामधील पडझड झालेल्या घरातले गवत काढलेही जाईल, मात्र इथे वाढलेल्या जातीयतेच्या गवताचे काय? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया मोनोलॉगर कबीर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका नव्या ठिकाणी नव्या डॉक्युमेंटरीसह. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. खरा इतिहास जपूयात, जगासमोर मांडूयात. तुर्तास धन्यवाद.